गोलंदाज नीरज मालपकडे चेंडू सुपूर्त केल्या. 12 बॉलचा खेळ, शिल्लक 44 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय साहिलला, ज्या साहिलने मागील षटकामध्ये काय षटकार ठोकला होता. डोळ्याचं पारं फेडणारा तो फटका, आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ओव्हर संपल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा साहिलच पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. विस्फोटक फलंदाज साहिल. 12 मध्ये 44 होतील का पूर्ण? ओव्हर नंबर 4 नीरज मालप ओव्हर नंबर 4 हाताळत असताना डावकुरे हाताचा गोलंदाज, त्याच्यावर लक्ष असणार आहे या मॅच मध्ये. प्रति ओव्हर 22 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 12 मध्ये करायचे 44. फॅब 11 एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय CI11 संघ. दोन्ही संघ फॉर्म मध्ये आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल, लो फुल टॉस, त्याच्यावर आक्रमण. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी सिक्सर. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. मॅचचं समीकरण बदललंय. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक. 11 बॉल मध्ये आता करायचे जिंकण्यासाठी 38 धावा. लास्ट 11 बॉल 38 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. मॅच सोडायला तयार नाहीये साहिल मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून. फॅब 11 संघ चांगला खेळ त्यांनी आतापर्यंत केलाय. मॅचला जिंकण्यासाठी 11 मध्ये आता करायचे 38 धावा. नीरज मालपकडे चेंडू सुपूर्द केलाय. पहिल्या बॉलवर षटकार. नेक्स्ट बॉल. उडवलाय पुन्हा एकदा उडवलाय सरळ रेषेमध्ये. स्ट्राइक डाउन दी ग्राउंड. हँडसम. आणखीन एक उत्तुंग आसमानी गगनचुंबी लगातार बार बार दुसरा षटकार. 2 षटकार ठोकलेत वाघाने. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर. 53 धावा धाव फलकावर. 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 32 धावांची गरज आहे. 12 मध्ये 44 करायच्या होत्या. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले साहिलच्या बॅट मधून. मॅचचं समीकरण बदलून गेले. 10 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 32 धावांची गरज. लास्ट 10 बॉल 32 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. फिल्डिंग पोझिशन चेंज केली जाईल. प्रत्येक बॉल अखेरीस गोविंदा वाल्मिकी चर्चा करत असताना गोलंदाजाच्या समवेत कान मंत्र देत असताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 32 धावांची गरज. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक म्हणून प्रभंजन सनसला आपण पाहतोय. उडवलाय बॉल. आणखीन एक बॉल जाईल का पार? यस, आणखीन एक बॉल निघून जातोय. 6 षटकार. साहिल सांगतोय प्रेक्षकांना, तुम्ही मलाच पहा कारण मी धावा ठोकल्यात. 6 षटकार. 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेत साहिलने. आणि आता मॅच काय रंगलीये पहा. धावा झाल्यात धाव फलकावरती 59. म्हणजेच काय, जिंकण्यासाठी आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. 9 मध्ये आता 26 धावा करायच्या आहेत. हायेस्ट रन स्कोर चेस होईल का पाहायचं या मॅच मध्ये. 85 धावांची गरज. साहिल विस्फोटक फलंदाज. ताकद आहे या खेळाडूकडे आणि ताकदीचा वापर आतापर्यंत त्याने 3 षटकार ठोकत असताना केलाय. tenniscreek.com च्या माध्यमातून प्रेक्षक आमच्या समवेत जुळले. त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत आहे. अमरवीर चषक 2025 काळ चौकी प्रीमियर लीग मध्ये 5व्या पर्वामध्ये प्रेक्षक मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. कडाक्याचं ऊन आहे, त्या उन्हामध्ये देखील प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व दर्दी प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. 9 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 22 धावांची गरज आहे. 3 बॉलवर 3 षटकार आतापर्यंत ठोकले आहेत साहिलने. फुलटॉस. उडवलाय बॉल. आणखीन एक बॉल निघून जातोय. पार षटकार. 4 बॉलवर 4 षटकार ठोकण्याचा कारनामा आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये साहिलने केलाय. आणि आता पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बदललंय. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज.
8 बॉल मध्ये आता 20 धावा करायचे. सामना जिंकण्यासाठी रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना. 12 बॉल मध्ये 44 धावांची गरज होती. 4 बॉलवर 4 षटकार आलेत साहिलच्या बॅट मधून. आता मॅचला जिंकण्यासाठी 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 8 बॉल मध्ये 20 धावांची अजूनही गरज असणार आहे. नीरज मालप दडपण दबाव त्याच्यावर निर्माण झालाय. प्रत्येक खेळाडू त्याच्या जवळ येतोय, त्याला कानमंत्र देतोय, तुला असा चेंडू हाताळायचा, हा चेंडू हाताळायचा, फिरकी हाताळायची आहे, फुलटॉस टाकायचा आहे की कोलाट टाकायचा आहे, हाच कानमंत्र देत असताना प्रत्येक खेळाडू पाहायला मिळतोय नीरज मालपला. आता काय होणार मॅच मध्ये? 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 20 धावांची गरज. प्रभंजन सनस कानमंत्र देत असताना पाहायला मिळतोय. गोविंदा वाल्मिकी कानमंत्र देताना पाहायला मिळतोय. नीरज मालपला त्याच्यावर दडपण दबाव निर्माण झालाय, संदेश त्याच्या जवळ पोहोचलाय. 8 बॉलचा खेळ शिल्लक, 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 31 धावांवरती नॉट आउट फलंदाजी करतोय साहिल 5 षटकारांच्या मदतीने. काय सामना रंगलाय. फॅब 11 निखिल पवार लवकरच माघारी परतला. पहिल्या षटकामध्ये त्याची विकेट संदेशने मिळवून दिल्यानंतर मैदानात आला आदित्य चव्हाण, त्याने 2 षटकार ठोकले आणि तो माघारी परतल्यानंतर साहिल 5 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल, 5वा बॉल उडवलाय आणखी एक बॉल. लॉंग ऑफ शॉट डोक्यावरून बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी. 5 बॉलवर 5 षटकार ठोकलेत वाघाने. नाव आहे साहिल पुजारी. आज काय फलंदाजी केली आहे साहिलने. धावा झाल्यात धाव फलकावर 71. 7 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची आता गरज असणार आहे. 5 बॉलवर 5 षटकार ठोकलेत साहिलने. अस्तित्वाची लढाई आहे फॅब 11 संघासाठी आतापर्यंत. 5 बॉलवर 5 षटकार साहिलच्या बॅट मधून. 6वा येईल का पाहायचंय. प्रेक्षकांना देखील तोच प्रश्न पडलाय, 6वा षटकार येईल का. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. नीरज मालप डावकुऱ्या हाताचा गोलंदाज. सोडून दिलाय बॉल, सोडून दिलाय व्हाईट बॉल. आणखीन एक षटकार. 6व्या बॉलवर षटकार आला तर धनंजय व्यवहारे साहेबांकडून 2000 रुपयाचा पुरस्कार साहिलला दिला जाईल. विशेष पारितोषिक येईल का शेवटचा. आलाय तो मैदानात आलाय. त्याने खरून दाखवलं. त्याच्याकडे पहा, कारण त्याने धावा ठोकल्या. 6 बॉलवर 6 षटकार. विक्रम रचला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. साहिल पुजारी नाव. आणि काय कारनामा केला या खेळाडूने. गेलेला सामना फॅब 11 संघाकडे पुन्हा एकदा आणून दिला. या षटकामध्ये तब्बल 37 धावा ठोकल्या गेल्या. 6 बॉलवर 6 षटकार, व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव आणि त्यानंतर आता हा बक्षिसांचा पाऊस या खेळाडूवर पाडला जातोय. ब्रह्मा बॉईज विशालजी शेलार यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार या खेळाडूला दिला जाईल. साहिल पुजारी ताकदवार विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आत आला. 6 बॉलवर